Hello students, I am Nandini Mutha from Sri Tilak Jain Vidyalay, Pathardi. In previous video, in chapter number 1, the living world, adaptation and classification, we have already studied the adaptation in animals and adaptation in forest and grassland animals. Now, today we are going to study adaptation in desert animals. Deserts are characterized by severe scarcity of water. Hence, desert animals have a thick skin to prevent loss of water from the body. Their legs are long with flat and cushioned sole. The nostrils are protected by folds of skin. The eyelashes are long and thick. Rats, snakes, spiders, lizards in deserts lives in deep burrow during daytime and are active at night. पहा वाळवंटी प्रदेशामध्ये आढळणारा जो प्राणी आहे तो आहे उंट आणि वाळवंटी प्रदेशामध्ये पाण्याची खूप तीव्र कमतरता असते हे आपल्याला माहीतच आहे. आता शरीरामधील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. पहा तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता पहिल्या नंबरच्या चित्रामध्ये उंट दिसतोय आणि त्या उंटाची थिक स्किन आपल्याला दिसत आहे. त्यानंतर त्यांच्या पायाचे जे तळवे असतात ते तळवे गादीसारखे पसरट असतात. ते आपल्याला दुसऱ्या चित्रामध्ये दिसत आहे. पहा पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला उंटाचे जे नॉस्ट्रिल्स आहेत ते दिसत आहे. त्याच्यामध्ये त्याच्या जी नाकावरती जी त्वचा आहे त्याच्यावरती त्वचेची घडी आपल्याला दिसते आणि पापण्या ज्या आहेत त्या जाडसर आणि लांब दिसत आहेत. त्याचप्रमाणे वाळवंटी प्रदेशामध्ये अजूनही काही प्राणी आढळतात. पहा रॅट, उंदीर, त्याच्यानंतर स्नेक्स, त्याच्यानंतर स्पायडर, कोळी आणि लिझार्ड्स म्हणजे पाल हे जे प्राणी आहेत ते आपल्याला वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने आढळतात. आता आपण नेक्स्ट अडॅप्टेशन पाहणार आहोत. अडॅप्टेशन इन snowy region. From the internet, download images of animals like elk, polar bear, white fox, silver fox, mountain goat, Siberian husky dog, and snow leopard. Compare these images with those of similar animals from the tropical forest. पहा आता हे जे प्राणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत ते आहेत व्हाईट फॉक्स म्हणजे ॲग, त्याच्यानंतर ध्रुवीय अस्वल, त्याच्यानंतर पांढरा कोल्हा, त्याच्यानंतर पर्वतीय शेळी, त्याच्यानंतर चंदेरी कोल्हा आणि सायबेरियन हस्की कुत्रा. त्याच्यानंतर पहा आपल्याला इथे एक बिबट्या पण दिसतोय. स्नो लिपर्ड्स म्हटलेले त्याला हिमबिबट्या असं म्हटलं जातं आणि या प्राण्यांची आणि विषुववृत्तीय जंगलामध्ये सुद्धा याच प्रकारचे प्राणी आढळतात ट्रॉपिकल रिजन मध्ये. तर त्यांची जर चित्र तुम्ही इंटरनेटवरून गोळा केली तर त्याची आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये आढळणाऱ्या म्हणजे स्नोई रिजन मध्ये आढळणाऱ्या प्राण्यांची चित्र यांच्यामधील तुलना तुम्हाला करता येईल. त्यांच्या रंगांमध्ये असलेला बदल किंवा त्यांच्या त्वचेमध्ये त्यांच्या अंगावरती असणाऱ्या केसांमध्ये बदल हे तुम्हाला त्यावरून तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये तुलना करू शकता. आता पहा व्हाईट और सिल्वर बॉडी कलर, त्याच्यानंतर लॉंग थिक हेअर ऑन द स्किन आर द टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स. हाऊ आर दीज युजफुल टू देम. आता हिमप्रदेशामध्ये आढळणारे हे जे सर्व वरती दाखवलेले प्राणी आहेत त्यांच्या त्वचेवरील लांब दाट केस आणि त्यांचा पांढरा किंवा चंदेरी रंग हे त्यांचं काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, वैशिष्ट्य आहे. तर त्यांचा त्या कॅरेक्टरिस्टिक्सचा त्यांना काय उपयोग होत असेल? कॅन यू टेल? आता हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन आपण पाहत आहोत. त्यासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय पहा. व्हॉट is the main difference between vehicles on the road and aeroplane? काय फरक आहे तुम्ही सांगू शकता? पहा जमिनीवर चालणारी जी गाडी आहे आणि एरोप्लेन जो आहे हवेत उडणारा विमान जे आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे? तर द व्हेकल्स हॅव व्हील्स अँड एरोप्लेन्स हॅव विंग्स. बरोबर आहे की नाही? चार चाकी जी गाडी आहे तिला चाका आहेत आणि आकाशामध्ये उडणाऱ्या विमानाला काय आहेत? पंख आहेत. The spindle-shaped body of birds also minimize the resistance of air while flying
with hollow bones, a body covering of feathers, and modification of forelegs into wings. Their body is light in weight and adapted for flying. पहा, पक्ष्यांची शरीररचना जी असते ती सुद्धा दोन्ही टोकाला निमुळती असते. त्यांना उडताना हवेचा विरोध त्यामुळे होत नाही. शरीरावरील पिसांचं जे आवरण असतं त्यामध्ये पुढील पायांचं रूपांतरण त्यांच्या पंखामध्ये झालेलं असतं. हाडे जी असतात ती पोकळ असतात आणि त्यामुळे त्यांचं शरीर हलकं असतं की जेणेकरून ते उडण्यासाठी अनुकूलित झालेलं असतं. त्याचप्रमाणे आता पुढच्या चित्रामध्ये पहा, तुम्हाला एक कीटक दिसतोय की त्याचं शरीर जे आहे ते वजनाने अतिशय वेटलेस असं आहे. The body of the insects also is light in weight and tapers at both ends. They can fly with 2 pairs of wings and also walk with 6 stick-like legs. Bats can fly with the help of the pentaguim, a thin fold of skins between their forelegs and hind legs. Observe the various birds and insects in your area. तर पहा, तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता एक कीटक आपल्याला दिसतो आहे आणि वजनाने अतिशय हलकं असं असतं. पंखांच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय असतात. अशा रचनेमुळे कीटक हवेमध्ये उडू शकतात. तसेच त्यांना चालतानाही तुम्ही पाहिलं असेलच. त्याचप्रमाणे वटवाघूळ दिसते पहा पुढच्या चित्रामध्ये. वटवाघूळ त्यांच्या पुढच्या पायांच्या बोटांमध्ये जे त्वचेचे जाड पडदे असतात त्यामुळे ते उडू शकते. त्याचप्रमाणे तुम्ही काय करायचंय, तुमच्या परिसरामधील विविध जे पक्षी आहेत तसेच जे कीटक आहेत त्या कीटकांचं देखील तुम्ही निरीक्षण करायचं आहे. यानंतरचा टॉपिक आपण पाहणार आहोत ऍडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स, ऑब्झर्व करायचंय परंतु काही अंतरावरून. हाऊ स्नेक्स अँड अर्थवर्म्स क्रीप. Which organs do they use for creeping? Are there any special changes for that purpose? Note any such changes. Animals like house lizard, garden lizard, crocodile use their muscles for creeping similarly. They shows adaptation in skin, soles of feet, body colors, etc. For example, the house lizard and monitor lizards have claws, toes, and thin soles, whereas snakes have a scaly skin. पहा, साप, गांडूळ हे तुम्ही कसे सरपटतात हे पाहिलं असेल. त्याचं तुम्ही काय करायचंय, दुरून निरीक्षण करायचंय. सरपटताना कोणत्या अवयवांचा ते वापर करतात, त्यासाठी त्यामध्ये कोणते बदल झालेले आहेत हे तुम्हाला दिसून येतात. या बदलांची नोंद तुम्ही करायची आहे. सरडा, मगर यासारखे जे प्राणी आहेत ते स्नायूंच्या वैशिष्ट्यपूर्ण वापर करतात आणि सरपटतात. त्यांच्याबरोबर त्यांची जी त्वचा असतात त्याच्यानंतर त्यांचे जे पंजे असतात, चित्रामध्ये दिसते पहा तुम्हाला पंजे दाखवलेले आहेत, आणि त्यांचे जे रंग आहे यामध्ये देखील काय झालेलं असतं, अनुकूलन झालेलं असतं. जसे पाल, घोरपड यांचे पंजे नखयुक्त असतात आणि पातळ असतात आणि सापांची जी त्वचा असते ती कशी असते, खवलेयुक्त असते, त्याच्यावर स्केल्स असतात. यानंतर आपण पाहूयात ऍडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स, म्हणजेच अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन. We can categorize animal as herbivorous and carnivorous. Special adaptations are seen in each categories to make the process of feeding easy. We will discuss this in greater details in the chapter on nutrition. Watch the programs on channel like National Geography, Wild Discovery, etc. to learn about the feeding habits of animals like frogs, snakes, birds, mosquitoes, butterflies, etc. पहा आता. प्राण्यांचे शाकाहारी आणि मांसाहारी असे 2 प्रकार पडतात. 2 प्रकारांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलं जातं आणि त्यासाठी त्यांच्यामध्ये विशिष्ट असे बदल झालेले असतात.
आता डोळ्यांमध्ये कसा बदल झालेला असतो ते आपण पाठीमागच्या ऍडॅप्टेशन मध्ये ग्रासलँड मधील आणि फॉरेस्ट मधील अॅनिमल मध्ये ऍडॅप्टेशन कसे झालेले आहेत ते आपण पाहताना पाहिलेलेच आहे. त्या आधारे प्राण्यांच्या अन्न ग्रहण करताना सुद्धा त्यांच्यामध्ये काही ऍडॅप्टेशन झालेले असतात. ते आपण त्याची अधिक माहिती आपण पोषण या पाठामध्ये पुढे घेणारच आहोत. परंतु आता पहा पुढच्या स्क्रीनवरती काही चित्र तुमच्या समोर आहेत. बेडूक, साप, त्याच्यानंतर पक्ष्यांमध्ये डास, फुलपाखरे आणि हे सर्व जे प्राणी आहेत ते कसे मिळवतात त्यांचं अन्न, कसे खातात याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही डिस्कवरी नॅशनल जिओग्राफी हे जे चॅनल्स आहेत या वाहिन्यावरील विविध कार्यक्रम तुम्ही काय करायचे आहेत, पाहायचे आहेत. 2 चॅनल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. चॅनलची नावं पहा स्क्रीनवरती आहेत. नॅशनल जिओग्राफी अँड डिस्कवरी हे 2 चॅनल्स तुम्ही पाहायचेत आणि प्राण्यांविषयी वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून तुम्ही काय करायची आहे, घ्यायची आहेत. आता आपण एक चार्ट कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन, म्हणजे तुमच्या स्वतःच्या निरीक्षणातून तुम्हाला तो चार्ट काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. एक खाली चार्ट दिसतोय पहा. पहिला कॉलम आहे ऍडॅप्टेशन, दुसरा आहे अॅनिमल आणि तिसरा आहे यूज ऑफ ऍडॅप्टेशन, म्हणजे कोणते प्राणी त्यांच्यामध्ये झालेले ऍडॅप्टेशन कोणते आणि त्या ऍडॅप्टेशनचा त्यांना काय उपयोग होतो हे या तक्त्यामध्ये बाय ऑब्झर्वेशन तुम्ही काय करायचं आहे, फिलअप करायचं आहे. आता पहिला जो प्राणी आहे तो आहे लायन अँड टायगर, म्हणजे वाघ आणि सिंह हे जंगला फॉरेस्ट मध्ये आढळणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये कोणतं ऍडॅप्टेशन झालेलं आहे, तर त्यांचे जे टीथ आहेत ते कसे आहेत, अतिशय शार्प आहेत आणि त्या शार्प टीथचा त्यांना काय उपयोग होतो, तर टू टिअर ऑफ फ्लेश, म्हणजे ते मांस भक्षण करण्यासाठी त्यांना त्या दातांचा उपयोग होतो. त्यांची जी सुळे असतात त्यांचा त्यांना उपयोग होतो. आता सेकंड जो ऍडॅप्टेशन झालेला आहे पहा, लॉंग अँड पॉइंटेड बीक, म्हणजे लांब आणि पॉइंटेड अशी बीक असलेले जे काही प्राणी आहेत, तसे कोणकोणत्या प्राण्यांमध्ये आपल्याला अशी चोच दिसून येते की जी लांब असते आणि पॉइंटेड असते, तर त्या प्राण्यांची जी नावं आहेत ती दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला फिलअप करायची आहेत. तर साधारणतः किंगफिशर आणि क्रेन हे जे अॅनिमल आहेत त्यांची जी चोच असते ती कशी असते, लॉंग आणि पॉइंटेड असते आणि त्या ऍडॅप्टेशनचा त्यांना उपयोग असा होतो की टू कॅप्चर द फिश इन वॉटर, म्हणजे किंगफिशरला पाण्यांमधील मासे पकडण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर शॉर्ट बीक असलेला प्राणी जे आहे ते साधारणतः आपण पाहतो पॅरट जे आहे, क्रॉ जे आहे, स्पॅरो म्हणजे पोपट, कावळा, चिमणी ह्यासारख्या पक्ष्यांची जी चोच असते ती कशी असते, आखूड असते आणि टू पिक द ग्रेन्स म्हणजे धान्य पकडण्यासाठी त्या चोचीचा त्यांना उपयोग होतो. त्याच्यानंतर लॉंग अँड स्टिकी टंग, म्हणजे लांब आणि स्टिकी टंग असलेला जो प्राणी आहे तो आहे फ्रॉग आणि त्याच्यामध्ये झालेलं जे अडॅप्टेशन आहे ते कशासाठी उपयोगी येतं, तर टू कॅच द इन्सेक्ट, म्हणजे इन्सेक्टला कॅच करण्यासाठी त्याला त्या जिभेचा उपयोग होतो. त्याच्यानंतर लॉंग नेक म्हणजे लांब मान असलेला जो प्राणी आहे तो आहे कॅमल, जिराफ आणि ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग. आणि मग आता ह्या लॉंग नेकचा म्हणजे लांब जर मान असेल तर त्या लांब मानेचा त्यांना कशासाठी उपयोग होत असेल, तर टू ईट द लिव्स फ्रॉम द टॉप ऑफ द ट्री, म्हणजे झाडांची जी वरची वरची पानं असतात ती वरची पानं खाऊन हे सगळे कसे प्राणी आहेत, शाकाहारी प्राणी आहेत आणि ते अन्न ग्रहण करण्यासाठी त्यांना त्या लॉंग नेकचा काय होतो, उपयोग होतो. तर अशा प्रकारचे खाली जे काही ऍडॅप्टेशन दिलेले आहेत ते ऍडॅप्टेशन कोणत्या प्राण्यांमध्ये आहेत झालेले आहेत आणि त्यांना काय उपयोग होतो हे सर्व तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये काय करायचं आहे, लिहून काढायचं आहे. Adaptation for blending with the surroundings. We cannot easily spot colorful butterflies, lizards, and grasshoppers. They get camouflaged and amidst grasses, part of plants like stem, leaves, flowers, etc. That is because of their colors blend with those of their surroundings. पहा, विविध रंगांचे जे सरडे आहेत, नाकतोडे आहेत, त्याच्यानंतर जे प्राणी आपल्याला त्या गवतामध्ये सहजरित्या दिसत नाहीत, वनस्पतीवर असतील किंवा गवतामध्ये असतील, झाडाच्या खोडांवर असतील, असताना त्यांच्या शरीरावर जो रंग असतो तो रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता होतो, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ते सहजपणे ओळखायला येत नाहीत.
Changes that takes place in the various organs and life processes of organisms that enable them to live, feed, reproduce and perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings depending upon the habitat and its geographical conditions is called adaptation. Adaptationची व्याख्या आपण पाहिली तर आपण पाहूया अधिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरामध्ये जगणं, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणं, अन्न मिळवणं, शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करणं अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये शरीरक्रियांमध्ये झालेले जे बदल आहेत त्यालाच आपण ॲडॉप्टेशन असं म्हणतो म्हणजेच अनुकूलन असं म्हणतो. आता ऑलवेज रिमेंबर adaptation is not a sudden process, it is gradual and continuous. अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही आहे, तर ही प्रक्रिया निरंतर असते. हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरामध्ये दिसणारे हे जे बदल असतात हे परिस्थितीनुरूप झालेले अनुकूलनच असतं आणि हे वैविध्य जे असतं ही जी डायव्हर्सिटी असते हे जपणं हे आपलं काय असतं कर्तव्य असतं. Differences in the structure and appearance of present day animals and animals of thousand years ago are the adaptations that occurs according to prevailing conditions. It is our duty to conserve their diversity. त्यामुळं ही डायव्हर्सिटी ही जैवविविधता हे जपणं आपलं कर्तव्य आहे. थँक्यू.